सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभै चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा वीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनौ समन्तात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानौ विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनुमुकुरु सुधारि वरनौ रघुवरविमलजसु जोदायकुफलचारि बुद्धिहीनतनुजानिके सुमिरौ पवनकुमार बलबुद्धिविद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय भूलो भई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत भक्तीचं महत्त्व किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची भक्ती का ते कालच्या ह्याच्यात आपण बघितलं. काय सांगितलं त्यांनी की भक्ती ही जी आहे तर ही भक्ती काय देते आपल्याला. भक्ती आपल्याला भक्तीमुळे आपलं मन स्थिर होतं एका ईश्वराच्या जवळ. इतर ठिकाणी जे गेलेलं मन असतं वाहात गेलेलं मन ते ईश्वराच्या ठिकाणी स्थिर होतं. ईश्वराच्या ठिकाणी मन स्थिर झालं की काय होतं ताबडतोब आपल्याला हळूहळू ज्ञान यायला लागतं. ज्ञानाच्या मार्गाने योग येतो. योग याचा अर्थ ईश्वराशी जोडलं जाणं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती जर आली तर आपल्याला समजून जातं की ईश्वराशिवाय या जगामध्ये काहीही नाही. मग काही राहतं का. मीपणा करण्यासारखं काहीच राहत नाही. अहंकार शिल्लकच राहत नाही. त्यामुळे भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे असं श्री प्रभू रामचंद्रांचं म्हणणं आहे. आणि मग अशी ही भक्ती महत्त्वाची असलेली अशी ही भक्ती किती आवश्यक आहे माणसाच्या जीवनाला. तर तिचं बेसिक साधनं काय काय आहेत ते आता बघायचं आहे आज.
म्हणजे एकदा जर आपल्याला सत्संगती लाभली, गुरुचं हे मिळालं आपल्याला, गुरु आपल्याला जर मिळाला, गुरुचं सानिध्य मिळालं, तर आपल्याला भक्ती प्राप्त होऊ शकते. मग गुरुला कसं मिळवायचं हे सगळं आहेच ना. मग ते काय म्हणतात, तुलसीदासजी काय म्हणतात, भगती की साधन कहू बखानी, सुगम पंथ मोहि पावहि प्राणी, प्रथम हि विप्रचरण ती प्रीती, निज निज कर्म निरत श्रुती रीती, एहि कर फल पुनि विषय विरागा, तव मम धर्म उपज अनुरागा, श्रवणादिक नव भक्ती दृढाही, मम लीलारती अति मन माही. ते काय म्हणतात, भगती की साधना कहू बखानी. भक्ती काय आहे? भक्ती स्वतंत्र आहे. भक्ती दुसऱ्या कशावर अवलंबून नाही. आत्ताच आपण म्हटलं आमचा अहंकार कसा जाईल, भक्तीमुळे अहंकार जाईल. म्हणजे अहंकार हा कशावर अवलंबून आहे, तर भक्तीवर. पण भक्ती ही स्वतंत्र आहे, ती कशावरही अवलंबून नाही आहे. आणि भक्ती ही अशी स्वतंत्र आहे आणि तिची आता साधनं सांगतात प्रभू श्रीराम. मग आता साधनांवर तरी भक्ती अवलंबून आहे की नाही. मग असं कसं झालं की भक्ती स्वतंत्र आहे. भक्ती जर स्वतंत्र आहे तिचं दुसरं कसलं साधन असेल का. भक्ती साधण्यासाठी दुसरं काही आवश्यक आहे का आम्हाला. भक्ती स्वतंत्र आहे असं तुम्ही म्हणताय ना, मग कशाला आम्हाला साधनं पाहिजेत. साधन असेल तर भक्ती त्याच्यावर अवलंबून आहे, मग स्वतंत्र कशी काय. भक्ती तर स्वतंत्र आहे. दुसरं कोणतंही साधन हे भक्तीला जन्म देणार नाहीये. पण आता आपल्याला साधन म्हणजे काय, भक्तीची जी वेगवेगळी रूपं आहेत त्याला साधन म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे गैरसमज करून घेऊ नका, असं प्रभूजींचं म्हणणं आहे की भक्तीची साधनं सांगा. म्हणजे काय, भक्तीची साधनं सांगा म्हणजे काय. आता आम्हाला पुण्याला जायचं साधन काय आहे, बस आहे. म्हणजे आम्ही स्वतंत्र नाही हो, आम्ही बसवर अवलंबून आहोत, हो की नाही. आम्ही बसवर अवलंबून आहोत. तसं आता तुम्हाला सांगितलं जर भक्तीची साधनं आहेत तर मग भक्ती स्वतंत्र कशी काय. ती तर साधनांवर अवलंबून आहे, ती साधनं वापरली तरच भक्ती करता येईल. पण तसं नाही, प्रभूजी म्हणतायत काय, तसं नाही आहे. साधन म्हणजे काय सांगायचं आहे आम्हाला, तर भक्ती ही स्वतंत्र आहे, पण भक्तीची वेगवेगळी रूपं तुम्ही जाणून घ्या. मग ती वेगवेगळी रूपं प्राप्त केली की भक्ती ॲटोमॅटिक येत राहील. परम प्रेम स्वरूपा, नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलंय भक्ती ही कशी आहे, परम प्रेम स्वरूपा. परम प्रेम म्हणजेच भक्ती, दुसरं तिसरं काहीही नाही. आता आम्ही या व्यवहारी जीवनात प्रेम कसं करतो, वस्तूंवर, व्यक्तींवर काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम करतो. पण अक्षरशः खरं म्हणजे काय आहे, मनुष्याने प्रेम करणं हाच तर मुळी त्याचा मूळ धर्म आहे. प्रेम म्हणजेच भक्ती आहे. परंतु ती स्वार्थासाठी किंवा अहंकाराला पूरक करण्यासाठी जर भक्ती केली तर काय होतं, ती भक्ती ही भक्ती राहत नाही,
नुसतं स्वार्थी प्रेम राहतं. आसक्ती असेल कुठल्या गोष्टीची आणि मग प्रेम केलं असेल तर ते स्वार्थी प्रेम होतं. म्हणजेच काय की प्रेम हे जेव्हा काही वस्तू प्राप्त करण्यासाठी किंवा स्वार्थी हेतू प्राप्त करण्यासाठी वापरलं जातं तेव्हा ते प्रेम कलुषित होतं आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता केलेलं जे प्रेम असतं त्याला म्हणतात भक्ती. म्हणजे आसक्ती जर आम्हाला लौकिक वस्तू, लौकिक म्हणजे या जगातले वस्तू, वेगवेगळे विषय हे प्राप्त करण्यासाठी आम्हाला जर आसक्ती असेल तर ते काय होतं, ते प्रेम म्हणजे बंधन होतं, बंधन. आणि आम्ही त्या विषयांच्या किंवा वस्तूच्या अधीन जातो. स्वतः आम्ही त्याच्यावर अवलंबून राहतो की नाही, आम्ही त्याच्यावर अवलंबून राहतो. आमचं प्रेम हे त्याच्यावर अवलंबून आहे. जर त्या वस्तूनी किंवा व्यक्तीने आम्हाला सुख दिलं तरच आम्ही त्याच्यावर प्रेम करतो आणि काही खटकलं तर ताबडतोब आमचं प्रेम संपतं. आणि हे खरं नव्हे. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता किंवा आपल्याला आसक्ती कसली आहे माहिती आहे, केवळ ईश्वराची आसक्ती, असं जर झालं तर ती भक्ती होते, तर ती भक्ती होते. आसक्तीने काय होतं, या विषयांच्या जगातले हे जे विषय आहेत याची जर आसक्ती ठेवली माणसानी तर काय होतं माहिती का, सुख मिळतंय असा भ्रम निर्माण होतो. आपल्याला काहीतरी मिळतंय बरं का, त्याच्यावर प्रेम करून ते मिळवणं म्हणजे काहीतरी मिळतंय बरं का, थोडा वेळ बरं वाटतं. हा सुखाचा भ्रम आहे. कारण ते जे सुख आहे हे नष्ट होणार आहे आणि पुढे दुःख देणार आहे. ते सुख जर नष्ट झालं तर ते दुःख नाही का देणार. माझ्याजवळ असलेली वस्तू आता माझ्याजवळ नाही किंवा मला जे सुख होतं ते आता मला नाही. काय होतं माहिती का, हे तर सगळंच सोडा, पण वय वगैरे झाली की होतं काय, मला जेवढी शक्ती होती मी एवढं करत होते, आता ते होत नाही. ह्याचं आपल्याला दुःख होतं. कारण आपण देहावर जे प्रेम करतो ते आपल्या या जगतातल्या वस्तू मिळवण्यासाठी प्रेम करतो. पण ईश्वरावर जे केलेलं प्रेम असतं ते कधीही असं नसतं, ते वाढतच जातं. ते सुख आनंद जास्तीत जास्त वाढत जातो. आता काय आहे हे बघा, इतकं प्रभू रामचंद्रांनी छान सांगितलंय. व्यावहारिक वस्तूंची आसक्ती, विश्वातल्या वस्तूंची आसक्ती असेल तर त्या प्रेमाला आसक्ती हे नाव आहे. म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टींचं प्रेम आहे हो. माझा मोबाईल, माझा टी व्ही, माझा फ्रीज, माझी साडी, माझे दागिने, आम्हाला प्रेम आहे त्याचं. पण ती आसक्ती आहे त्या वस्तूंची. काय आहे, लौकिक व्यवहारामध्ये त्या वस्तूंचीही आसक्ती आहे. ती थोडीशी खालच्या प्रकारची आहे. त्याच्यापेक्षा वरच्या प्रकारची काय आहे माहिती का, मी कोणीतरी उत्तम मनुष्य बनावं, मी आदर्श मनुष्य बनावं, मी चांगल्या प्रतीचा कोणीतरी, मी गायक चांगल्या प्रतीचा, किंवा मी राष्ट्रपती व्हावं, मी आणखीन काहीतरी व्हावं, मी लीडर व्हावं, मी काय तो नगरसेवक व्हावं, काहीही. म्हणजे मग मी लोकांची ही सेवा करीन. ही जी आहे ही काय आहे माहिती का, तर याला म्हणायचं प्रीती. प्रीती, प्रेम या प्रकारचं असेल तर याला म्हणायचं प्रीती. हे आसक्तीपेक्षा कुणाचं तरी, माझं किंवा लोकांचं कल्याण आहे,
त्या जीवाचं ती व्यक्ती उच्च आदर्श व्यक्ती बनू पाहते, म्हणजे त्या व्यक्तीचं स्वतःचं किंवा समाजासाठी काहीतरी करू पाहते, म्हणून त्या समाजाचं कल्याण आहे त्याच्यात, म्हणून ते प्रेम म्हणजे ती प्रीती आहे. ध्यास लागलेला असतो, मला हे बनायचं, मला ते बनायचं आहे, किंवा काहीही, मला असा समाजसेवक व्हायचं, मला लोकांची अशी सेवा करायची आहे. कोणी डॉक्टर अतिशय हुशार असतात, ते डॉक्टर कशाचीही पैशाची पर्वा न करता खेडेगावात जाऊन राहतात आणि लोकांची सेवा करतात. हे काय आहे? लोकांबद्दल प्रीती आहे, प्रीती, तो ध्यास लागलेला आहे. आसक्तीपेक्षा प्रीती चांगली आहे असं भगवंत म्हणतात, की ती थोडीशी व्यापक आहे. आसक्ती जन्मभर केली तरी ती तुम्हाला सगळी सुख भ्रमात टाकणारी सुख देऊ शकते. त्याच्यापासून भ्रमच निर्माण होतं. कितीही वस्तू तुम्ही वापरा, घ्या, तोडा, फोडा, परत आणा, काही नाही, त्याने स्वतःचंही उत्थान होत नाही, लोकांचंही उत्थान होत नाही. परंतु समाजासाठी काहीतरी करायचं आहे किंवा मी स्वतः आदर्श बनायचं आहे, ही जर माणसाला ओढ लागली आणि त्यांनी त्या गोष्टीवर प्रेम केलं ती गोष्ट प्राप्त करायला, तर त्याला प्रीती म्हणायचं. कारण हे थोडंसं उदात्त आहे, आसक्तीपेक्षा चांगलं आहे, व्यापक आहे. संगीताची आसक्ती, मोठा गायक बनायचं आहे, नाही का, आपल्या व्यक्तित्वाचा विकास करायचा आहे, मोठा कोणतरी बनायचं आहे, मोठा डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे. पण हे सुद्धा लक्षात ठेवा, हे जरी आसक्तीपेक्षा महान आहे ही प्रीती, तरी सुद्धा हे टिकणारं नाही, टिकणारं नाही, शाश्वत नाही आहे. ही भक्तीसुद्धा शाश्वत नाही. जेव्हा प्रेम शिखरावर जाऊन पोहोचतं, म्हणजे काय, हे बघा, राष्ट्रभक्ती ऐकली आहे तुम्ही? राष्ट्राची भक्ती करणं सोपं नाही आहे. स्वतःचे प्राण दिले तो क्रांतिकारकांनी, कितीतरी उदाहरणं आहेत. राष्ट्रभक्तांनी स्वतःचे प्राण दिलेले आहेत. पण भारत पाहिजे, खूप उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. गुरुभक्तीची उदाहरणं आहेत. गुरुभक्ती ही का करायची? गुरुनी ईश्वराला प्राप्त केलेलं असतं. अशा गुरुची भक्ती करायची म्हणजे काय करायचं, की जसा गुरु आहे तसा मी बनो, हे मागायचं असतं. आणि गुरुची भक्ती म्हणजे काय? गुरुला जे समाजात ज्ञान पसरवायचं आहे, गुरु समान मी बनून तेच ज्ञान मी समाजात पसरवावं, ही अत्युच्च भक्ती आहे. तसंच ईशभक्ती, ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा, ही सुद्धा अत्युच्च भक्ती आहे. परमप्रेम आहे हे सर्वात जास्त व्यापक, सर्वात जास्त उच्च आहे. राग द्वेष, यश अपयश, कीर्ती अपकीर्ती, ही सगळी द्वंद्व त्यातनं निघून जातात आणि सगळं काही निघून जातं. आपल्या मनातून वाईट गोष्टी निघून जातात. आणि इथे हे प्रेम हे भक्तीचं, खऱ्या भक्तीचं रूप घेतं. याला म्हणायचं भक्ती. सर्वोत्कृष्ट म्हणजे प्रेमाचं शिखर म्हणजे भक्ती. 3 गोष्टी बघितल्या, आसक्ती, प्रीती आणि भक्ती. ह्याच्या जर अधीन झालो आपण, गुरुभक्ती ईशभक्तीच्या अधीन झालो आपण, तरच आपण परमभक्त होतो. म्हणजे स्वतंत्र होऊन जातो एकदम. कशावरही आमचा आनंद अवलंबून नाहीये.
आणि म्हणून आपण स्टेप बाय स्टेप, आज जर आम्हाला आसक्ती असेल तर आम्ही त्याचं रूपांतर प्रीतीमध्ये केलं पाहिजे, आणि आज जर आम्हाला प्रीती असेल तर त्याचं रूपांतर आम्ही भक्तीमध्ये केलं पाहिजे, असं भगवान प्रभू श्री रामचंद्र सांगतायत. अनेक भक्त होऊन गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही हेही जरी पाहिलं की अयोध्यावासी होते. भगवान रामचंद्र वनवासाला निघाले. अयोध्यावासियांची भक्ती काय होती त्यांच्यावर? परम श्रद्धा, परम भक्ती होती. कहु भगति पथ कवन प्रयासा, जोगन मख जप तप उपवासा, सरल सुभावन मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. म्हणजे त्यांचं म्हणणं की जप तप उपवास हे करण्याची गरज नाही आहे. भक्ती अतिशय सरळ आहे, अतिशय सरळ. हृदयाला जाऊन भिडणारी, ईश्वराची मूर्ती पाहिली की हृदयाला जाऊन भिडणारी, डोळ्यात पाणी आणणारी अशी भक्ती असते. सरळ, त्यात कसलीही अपेक्षा नाही, ह्याला म्हणायचं भक्ती. कुठल्याही विषयांची इच्छा आपल्याला राहत नाही. आपल्या प्रारब्धानुसार आता आपल्याला जे जे काही मिळालंय ते ते तिथेच राहू दे, आता काहीही नको ह्याच्या पुढे, फक्त एक म्हणजे एक ईश्वरच आम्हाला पाहिजे. हे जेव्हा होतं, विषयांचं प्रेम कमी होऊन जातं, तेव्हा विषयांची आसक्ती कमी होते, त्यावेळीच आपण बंधनातनं मोकळे होतो. आणि तेव्हाच आपल्याला भगवंताची भक्ती करता येते. स्वतंत्र झाल्याशिवाय भक्ती नाही करता येत. एक गोष्ट आहे की अहो तुम्ही आम्हाला ना समाजसेवेला मदत कराल का? जरा थांबा, 6 महिनेच आता माझ्याकडे लहान माझा नातू आहे, नंतर तो त्याच्या आईवडिलांकडे जाणार आहे. हे कळलं ना तुम्हाला उदाहरण की काय होणार आहे? म्हणजे 6 महिन्यांनी मी स्वतंत्र होईल. आता याच्यावरून आपल्याला कळेल की एक दुसरी गोष्ट करायची आहे. समाजसेवा म्हणजे काय आहे? प्रीती आहे ना. आणि मग एका जबाबदारीतून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मुक्त झाल्यानंतर आम्ही दुसरी चांगली उच्च गोष्ट करू शकतो. हे उदाहरण आहे. त्याप्रमाणे आपण जर आपल्या सगळ्या विषयांपासून आपण जर दूर गेलो नाही तर काय होतं? त्याच्याशिवाय आपण काही करू शकणार आहोत का? सगळ्या विषयांपासून आपण अलिप्त झालं पाहिजे. या विश्वातले हे जे विषय आहेत, हे पाहिजे मला, ते पाहिजे, त्यापासून आपण जर मुक्त झालो नाही, स्वतंत्र झालो नाही, तर आपण भक्तीमध्ये पाऊल कसं काय टाकू शकणार आहे? एका बंधनातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला दुसरीकडे जाता येत नाही. म्हणून ही जी आसक्ती आहे यातनं आपण मोकळं व्हायला पाहिजे. सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. आधी थोडी थोडी भगवंताची भक्ती सुरू केली पाहिजे. ती परमश्रद्धा वाढत जाईल आणि इकडे हे सगळे भवपाश सुटतील. नाही तर असं सुद्धा आहे, ज्ञानाच्या मार्गाने समजावून घ्या आणि हे सगळं तात्पुरतं आनंद देणारं आहे. जेवढ्या गरजा राहिल्यात तेवढंच फक्त आपण करायचं आहे, बाकीचं सगळं सोडून द्यायचं आहे आणि ईश्वराची भक्ती करायची. अशा मार्गाने सुद्धा परमभक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. मग आता असं कोणता गुण आहे की आपण ईश्वराच्या चरणांवर प्रेम करू शकतो?
तर जो मनुष्य ईश्वराची भक्ती करतो, आधी त्याची भक्ती केली पाहिजे. आणि मग आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये राहून राहून ईश्वराची भक्ती कशी करता येईल हे समजेल. जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते, वेदाभ्यासी भवेत विप्रो ब्रह्म जानती ब्राह्मणः. जो ईश्वराला जाणून घेतो तो ब्राह्मण असं सांगितलेलं आहे इथे. म्हणून जो गुरु ईश्वराला जाणतो त्याच्या चरणांवर आधी प्रेम करायला शिकावं. त्याची आधी भक्ती करावी आणि मग त्याने ज्या प्रभूला प्राप्त केलेलं आहे ते मग तो ज्ञान आपल्यापर्यंत देईल. त्यालाच माहिती आहे ना परमतत्व हे काय आहे, तिथपर्यंत आपण कसं पोहोचायचं आहे हे त्यालाच माहिती आहे केवळ. त्याच्यामुळे गुरुकडे जाणं आणि त्याच्या चरणांवर प्रेम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चरणांवर प्रेम करायचं म्हणजे काय? हृदयापासून त्याची भक्ती करायची, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. जो ब्रह्मभावात स्थित आहे तो गुरु, अशी इथे डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे काय तर आपण हे कशासाठी, आम्ही नाही का स्वतः प्राप्त करू शकत भगवंताला, आमच्यात ती पॉवर नाही का? तर ह्याच्यात दोन कारण आहेत. एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे की आज जी आमची पात्रता आहे या संपूर्ण विश्वामध्ये, ही का आमची या जन्माची पहिली वारी नाही आहे. अनेक जन्मांच्या अनेक वाऱ्या आम्ही करत आलेलो आहोत. त्याच्यामुळे होत आहे काय की आम्ही एकदम खालच्या पातळीवर आहोत. असं म्हटलं तर वाईट वाटायला नको, कारण ते एका पर्टिक्युलर उद्देशाने म्हटलं जातं. ज्या पातळीवर ईश्वर आहे, म्हणजे ईश्वराची सगुण भक्तीबद्दल मी काहीच बोलत नाही आहे इथे, कारण लक्ष्मणाचे प्रश्न ज्ञान म्हणजे काय आणि ते परमज्ञान कसं प्राप्त करायचं हे प्रश्नांची ही उत्तर आहेत. त्याच्यामुळे हे जे परमज्ञान प्राप्त करायचं आहे आपल्याला, ह्याच्यासाठी आपण एकदम खालच्या पातळीचे याचा अर्थ वाईट नाही, तर आपण या आसक्तीमध्ये बुडालेला जीव आहोत. आपल्याला त्याचं ज्ञान जास्त नाही, थोडंफार घेतलं असलं तरी गुरु इतकं नाही. गुरु इतकं का नाही तर गुरुनी परब्रह्म प्राप्त केलेलं आहे, हे एक कारण आहे. गुरुनी परब्रह्म प्राप्त केलेलं आहे हे एक कारण आहे. त्याची का भक्ती करायची? आणि दुसरं कारण असं आहे की आम्हाला प्रत्यक्षात परमेश्वर नाही दिसू शकणार, कारण उड्या नाही मारतायत. त्यांनी स्वतःनी परमतत्व पाहिलेलं असतं, परब्रह्म अनुभवलेलं असतं गुरुनी, असं झालं पाहिजे. आणि मग त्याच्यावर त्याची श्रद्धा संपादन करून मगच आपल्याला पुढे जाता येईल. स्वतः आपण कधीच काही बनू शकत नाही. आपण समाजाद्वारेच बनत असतो. काहीतरी कोणीतरी विचार देतं आणि मग आपण बनतो. हा एक मूळ बेसिक मुद्दा आहे. पण आता ह्याच्यात मुख्य महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गुरु ईश्वरा जवळ जायचं तर ते ज्ञान नाही, आम्हाला परमतत्वाजवळ जायचं तर ते ज्ञान नाही. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरु पाहिजे. पण गुरुवर मग एवढी भक्ती का, गुरुवर एवढी श्रद्धा का?
याचं उत्तर कालच्या भक्तीच्या महत्त्वात दिलेलंच आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते की आपल्याला भक्ती का करावी लागते माहिती आहे का? कारण पूर्णपणे रिकामं व्हावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला परमतत्व आपल्यामध्ये प्रवेश करायला लागतं. आता दिसायला गुरु आहे, पण प्रवेश करतं मात्र गुरुमधलं परमतत्वच आपल्यात प्रवेश करत असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरुचरणांवर समर्पित झालं पाहिजे, पूर्णपणे समर्पित. अजिबात कशाचीही तिथे अपेक्षा नाही, काहीही नाही. इतकं नुसतं निखळ प्रेम गुरुवर पाहिजे. निखळ प्रेम म्हणजे गुरुला आपण ईश्वर समजून जर आपण गुरुभक्ती केली तर गुरुमधला ईश्वरच आपल्यात प्रवेश करतो. एक अगदी सिक्रेट आहे, ते हजारो ठिकाणी सांगितलेलंच आहे धर्मग्रंथांमध्ये, पण ते अशा डायरेक्ट शब्दात नाही सांगितलेलं. ज्यावेळी आपल्याला परमतत्व ईश्वराचं प्रेम हे प्राप्त करायचं असतं, त्यावेळी आम्हाला रिकामं झालं पाहिजे की नाही? पूर्ण रिकामं भांडं केलं पाहिजे. रिकाम्या भांड्यातच आम्हाला दूध मिळेल ना. भरलेलं भांडं दूधवाल्याजवळ घेऊन गेलो तर त्याच्यात दूध तो कुठून टाकणार? एक तर तो सांडेल, नाही तर तो म्हणेल जा आता तुमचं भांडं भरलेलं आहे, आता मला वेळ नाही, मी चाललो, उद्या आणा रिकामं भांडं. अगदी ही अशीच गोष्ट आहे. आपलं मन जे अहंकाराने भरलेलं आहे, आपलं हृदय जे अहंकाराने भरलेलं आहे, सगळा अहंकार तो सुद्धा असा बर्फासारखा गोठून गेला, आम्हाला माहिती नाही. तो सगळा पिघळला पाहिजे. पाण्यासारखा पिघळून तो वाहून जातो. गुरुची जर भक्ती केली तर तो अहंकार वाहून जातो. इथे गुरुची भक्ती का? आता तुम्ही म्हणाल ईश्वराची भक्ती का नाही? त्यांनी पण तो अहंकार वाहून जाईल. करा ना, ईश्वराची भक्ती करा, त्यांनी पण तो अहंकार वाहून जाईल. ईश्वराची भक्ती केली तर ईश्वर प्राप्त होतो. ईश्वर म्हणजे सगुण साकार ईश्वर. शिवजी आहेत, विष्णूजी आहेत, श्रीराम प्रभू आहेत, देवी देवता आहेत, गणपती आहे, कोण नाही आहे. हे सगळ्या देवदेवता यांच्याकडे आपण या विश्वातल्या वस्तू मागण्यासाठी हे करतो, प्रार्थना करतो. पण आता इथे लक्ष्य काय, आपला हेतू काय, आपला उद्देश काय? तर आपल्याला परमज्ञान पाहिजे. मी कोण ह्याचं ज्ञान, मी कोण आहे हे मला जाणायचे अनुभवानी, ह्याचं जर ज्ञान पाहिजे तर मला गुरुच्या चरणांवर समर्पित झालं पाहिजे. ईश्वराच्या चरणांवर समर्पित होऊन हे चालणार नाही, कारण ईश्वर आमच्याशी बोलत नाही. गुरु हा आमच्याप्रमाणे देहामध्ये असतो आणि तो आमच्या सगळ्या अडचणी समजवून घेऊन तो आम्हाला मार्गदर्शन करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जर परमतत्वाची कास असेल, परमतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक आणि एकच मार्ग आहे की आपल्याला आधी आपला सगळा अहंकार, असं जर तुम्ही म्हणाल बटन दाबलं आणि अहंकार पिघळून गेला आणि आता तो अहंकार येणार नाही, आता मी सवय केली आहे स्वतःला अहंकार येऊ द्यायचा नाही, तर तो मागच्या दाराने येईलच, ॲटोमॅटिक येईल. अहंकार असाच आहे, मुळी कुठून आला, मनाच्या कुठल्या कोपऱ्यात लपून बसला आपल्याला कळत नाही. परंतु जर आपण गुरुजवळ समर्पित झालो तर मात्र तो अहंकार कधी येत नाही. गुरुलाही आपली काळजी असते. आणि दुसरं म्हणजे समर्पित होणं ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. पूर्णपणे स्वतःला गुरुचरणांवर झोकून देणं की आता माझं कल्याण तुम्हीच करा.
ते 2 मिनिटं तरी गुरुचरणांवर डोकं ठेवलं गेलं पाहिजे आणि मग त्याचा अनुभव तुम्ही अनुभवू शकता आणि त्या मार्गाने नकळत 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 पुढे जाऊ शकता आणि आपण पुढची पायरी मिळवू शकतो. आपल्याला हे कळणार सुद्धा नाही की आपण कधी तिथपर्यंत पोचलेलो. फक्त जीवनात बदल झालेले मात्र नक्की दिसतील, कारण कुठलीही गोष्ट आज आहे, आज नाही आहे आणि उद्या मिळाली असं हे परमसत्य नाही आहे ना. कितीतरी जन्मांचे सगळे हे पुसायचे आहेत आपले प्रिंट्स आणि मग ते परमसत्य प्राप्त होणार आहे. पण त्याची कला जी आहे ती गुरुला आहे, गुरुकडे त्याची ट्रिक आहे आणि म्हणून तिथे समर्पित होणं हे गुरुभक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर ईश्वराची भक्ती. आपल्याला हे सगळं माहिती आहे, गीतेमध्ये खूप वेळा आलेलं आहे. ईश्वराची भक्ती करायची असेल तर कर्मसिद्धांत वापरून व्यक्तीच्या लेव्हलवरती, व्यष्टीच्या लेव्हलवरती काय करायचं आहे? कर्मसिद्धांत, कर्तव्य कर्म करायची आहेत, परंतु तो अहंकार जाण्यासाठी ईश्वराला पूर्णपणे समर्पित ईश्वराची सेवा करायची आहे आणि ईश्वराला सांगायचं मी तुझा सेवक आहे, मला हे कार्य दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे आणि आता मी हे काम पूर्ण केलेलं आहे ते तुझ्या चरणांशी समर्पित असं ईश्वराला सांगायचं. म्हणजे हा कर्मसिद्धांत वापरायचा आहे. पुढे समष्टी रूपामध्ये ईश्वराची सृष्टी आहे. हे सगळे जे आहेत ते ईश्वराची लेकरं आहेत. समाजामध्ये अनेकांना अनेक प्रॉब्लेम्स आहेत. सामाजिक कार्य अनेक प्रकारची आहेत. मोठी मोठी कार्यही भले करायला जाऊ नका, पण समाजाचं नुकसान करू नका. या समाजावरती, या सृष्टीमधल्या मानवावरती या प्रभूचं अत्यंत प्रेम आहे. त्याच्यामुळे त्यातल्या लोकांना जर सुखवता आलं, काहीतरी छोटं मोठं आपल्या कपॅसिटीनुसार देता आलं, येता जाता काही पैसेच द्यायला पाहिजे असं काही नाही, वेळच द्यायला पाहिजे असं काही नाही, मनाने काही देऊ शकता. काहीही सूक्ष्म गोष्टी, समाजाचं वाईट तर होणार नाही ही पहिली भावना आणि समाजाचं कल्याण जर करता आलं तर ही दुसरी भावना. त्याने सुद्धा हा परमेश्वर आपल्यावर संतुष्ट होऊ शकतो. त्यामुळे प्रीती निर्माण होते. आणि मग असं करत करत हळूहळू आपल्या सुखाची मूल्य ही बदलायला लागतात. माझं सुख कशात आहे तर दुसऱ्याला मदत करण्यात, माझं सुख कशात आहे तर समाजसेवा करण्यात, माझं सुख कशात आहे तर ईश्वराला समर्पित होण्यात. म्हणजे केवळ कर्म करायचं आहे ते मला चिकटता कामा नये. माझं सुख कशात आहे तर राष्ट्रभक्ती करण्यात, गुरुभक्ती करण्यात, गुरुला जे हवं आहे ती सेवा करण्यात, ह्याच्यात माझं सुख आहे. असं सुखाची व्याख्यासुद्धा आपली मग हळूहळू बदलत जाते आणि उच्चतेला ते सुख जायला लागतं आणि त्याची मूल्य वाढत जातात. यालाच म्हणायचं भगवत धर्म. आणि तेव्हा अशी जर मूल्य वाढत गेली तर तब मम धर्म उपज अनुरागा. तेव्हा कुठे माझा धर्म उपजेल, निर्माण होईल. माझा धर्म म्हणजे स्वधर्म, म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त होईल असं भगवान प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात. म्हणजे काय आहे, अशी जर भक्ती वाढवत गेली तर ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये दिव्य गुण यायला लागतात. सर्वसामान्य गुण. हो हुशार आहे, हो अंग सद्गुणी आहे, नम्र आहे. नम्रपणाला लिमिट असतं, हुशारीला पण लिमिट असतं.
पण असं जर भगवंताच्या दिशेने आपण जात गेलो तर आपल्यामध्ये हे दिव्य गुण यायला लागतात. दयाळूपणा, उदारता, शांती, प्रसन्नता, दुसऱ्याबद्दल कृतज्ञ भाव, ईश्वराबद्दल कृतज्ञता, गुरुबद्दल कृतज्ञता. गुरुनी आज मला कुठल्या स्थानावर नेऊन ठेवलंय याची मनात कृतज्ञता, संयम, आपल्या मनावर कंट्रोल, साहस प्रत्येक गोष्टीचं. हो, मला हे करायचंय, मी तर करून बघीन, कारण मला तर गुरुसाठी करायचंय. अभय, कशाचाही अभिमान नाही, असे दिव्य गुण आपल्यामध्ये यायला लागतात. प्रत्येक गोष्टीचं समर्पण भाव, कारण कळून जातं की अरे खरोखरी हे सगळं ईश्वराचं आहे, माझं काही नाहीच आहे. मी केलं म्हणतो, पण ईश्वराने जेवढं मला जागृत ठेवलंय तेवढंच तर मी करू शकतोय ना. त्यांनी जर ठरवलं की आता तू या जगात राहायचं नाहीस, तर मी काही करू शकतोय. आणि मी असेपर्यंत तर माझी कीर्ती, संपल्यावर काय आहे, कुणाला कशाची आठवण येत नाही. आठवण येते, पण लोकांच्या जीवनामध्ये किती % आहे ती आठवण, ते नाहीच ठेवू शकत ना. रोजच्या जीवनात कुणीच ही आठवण ठेवू शकत नाही. त्यात गैर तरी काय आहे, म्हणजे काय आहे, सगळं प्रभूच्या इच्छेनुसार आहे आणि सगळं या प्रभूच्या शक्तीमुळेच तर हे सगळं चाललेलं आहे. हे जर एकदा कळलं तर मी काहीच करणारा नाही आहे. आणि कितीही भले 108 बेलाची पानं आणून वाहिली स्वतःच्या बागेतनं, तरी सुद्धा काय, अरे नाही भगवंता, हे तूच तर निर्माण केलेस, हे तुझीच बेलाची फुलं आणि तुलाच मी वाहतोय, माझं असं काही नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आपण माझं माझं असं जे म्हणत होतो, ते सगळं माझं माझाचा जो भाव आहे तो सगळा ईश्वर चरणांवर सांडून जातो, अहंकार नष्ट होऊन जातो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीमन्नारायणायेति समर्पयामि. कायेन वाचा, हा श्लोक सगळ्यांना माहिती असेल आणि म्हणूनच तो आत्ता आठवलाय मला की काय म्हणजे आपलं देह, आपली वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी, हे सगळं काय आहे, प्रकृती स्वभावात आहे ना, नाही का. त्यांची ती प्रकृती आहे. आपापल्या प्रकृतीप्रमाणे हे सगळे देह, मन, बुद्धी हे काम करतात. त्यांची प्रकृती म्हणजे काय, त्यांचं जे नेचर आहे, आता इंग्लिश शब्द वापरला की लवकर कळतो. त्यांचं नेचर आहे म्हणजे काय, डॉक्टरचं नेचर पेशंटला बघणं, व्यवस्थित तपासणं आणि त्याची तब्येत बरी करणं, योग्य औषधं देऊन, हे त्याचं नेचर आहे. नेचर असल्यामुळेच तो डॉक्टर बनतो ना. तसं माझी इंद्रिय बाहेरचं ज्ञान आत आणतात, हे त्यांचं प्रकृती आहे, त्यांचा स्वभाव आहे तो. मन विचार करतं, इंद्रियांचे विचार बुद्धीला नेऊन देतं, हा मनाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे बुद्धीचा स्वभाव आहे की विवेक करणं, हे आपापल्या स्वभावानुसार वागतात. हो, पण तरीसुद्धा हे सगळं मला श्रीमन्नारायणायेति समर्पयामि, हे सगळं जरी असलं ना तरी हे सगळी माझी कर्म, मन, बुद्धी, देह, हे सगळं मला नारायणाला समर्पित केलं पाहिजे. का माहिती का, हे त्यानेच निर्माण केलंय.
त्यांच्या प्रकृती म्हणजे त्यांचे स्वभावसुद्धा त्यांनीच निर्माण केलेत. आणि मी म्हणतो माझा देह, माझी इंद्रिय, माझं मन किती श्रेष्ठ आहे आणि माझी बुद्धी काय तीक्ष्ण बुद्धी आहे मला. अरे हे आलं कुठून? हा भाव निर्माण व्हायला लागतो. काय ज्या ज्या गोष्टींनी म्हणजे हे तर आपल्याला कळू शकतं, थोडंफार कळू शकतं, थोडाफार आपण विचार करू शकतो की बाबा रे भगवंता तूच फुलं निर्माण केली आहेस आणि तूच बैल निर्माण केल्यास, तूच तुळशी निर्माण केली आहे, तुझंच तुला मी अर्पण करते, माझ्याजवळ माझं असं काही. पण अहो त्याच्याही पेक्षा जर सखोल विचार करायला लागलं, करत गेलं विचार, तर आपल्या लक्षात येतं की हा देह, हा माझा देह मी म्हणतोय, पण हा देह, हे इंद्रिय, हे मन, ही बुद्धी, हे अंतःकरण, जे जे काही आहे ते जरी आपापल्या स्वभावाप्रमाणे वागत असले, त्या आपापल्या स्वभावाप्रमाणे जरी वागत असले तरी ते सगळे आणि त्यांचे स्वभाव हे सुद्धा ईश्वरा तूच केलेस की रे निर्माण. आणि जर तुझी इच्छा असेल तरच ते नीट कार्य करतात. नाहीतर एखादा मंदबुद्धी होतो, एखादा तीक्ष्ण बुद्धी होतो. ईश्वरा खरंच तुझी माझ्यावर केवढी कृपा आहे. ईश्वरा शिवाय इथे काही नाही आहे. आणि मी समजत होतो की हे माझं मन, ही माझी बुद्धी किती तीक्ष्ण आहे, मी किती हुशार. काही नाही आहे जर माझं, तर आता अहंकार राहीलच कसा. मी आणि माझं नाही आहे, हे अहंकाराची मूळच या अंडरस्टँडिंगनी छाटली जातात की ईश्वराशिवाय काहीही नाही, काही शिल्लक नाही आहे. मग मी काही करीन का? काहीही मी करू शकत नाही. कारण हा जो मी तयार झालाय तो सुद्धा काय आहे? तो सुद्धा ईश्वरानेच निर्माण केलेला आहे. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं सख्यं दास्यमात्मनिवेदनम. आपल्या सगळ्यांना हा सुद्धा श्लोक माहिती आहे. काय उरतं? असं जर आपल्याला समज प्राप्त झाली की काही नाही, ही सगळी जी माझी उपकरणं आहेत, मला जगण्यासाठी दिलेली उपकरणं, देह मन बुद्धी, ही सुद्धा जर ईश्वराच्या इच्छेनुसार चालतात तर माझं काही नाही, केवळ आणि केवळ ईश्वर चरणांवर समर्पण. असं जर झालं तर केवळ आपल्यामध्ये भक्ती आणि केवळ भक्तीच उरते. मग ही भक्ती किती प्रकारची आहे हे सांगितलं आहे की भक्तीचे 9 प्रकार आहेत. भक्तीचे प्रकार आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे परत भक्तीला साधनं काहीही नाहीत. भक्ती स्वतंत्र आहे. समज फक्त यायला पाहिजे आणि ती समज आली तर ज्ञानाही पेक्षा भक्ती बराबर पुढे पळते. मग ही भक्तीची 9 रूपं कोणती आहेत? श्रवण हे नुसतं ऐकणं नसतं बरं का. शब्द हृदयापर्यंत जाणं म्हणजे श्रवण. प्रभूशी संबंधित, प्रभूच्या जीवनावर संबंधित सगळं कीर्तन प्रवचन आपल्या हृदयामध्ये अगदी मुरणं, याला म्हणतात श्रवण. कीर्तनम हे काय आहे? प्रभूची स्तुती आपल्या तोंडाने करणं, याला म्हणतात कीर्तन. प्रभूची स्तुती गाणं किंवा प्रभूची स्तुती वाणीनी आपल्या करणं. विष्णू स्मरणम, तिसरी भक्ती, प्रभूचं मनोमन स्मरण. कुठेही आपल्याला बोर होत नाही. बस स्टॉपवर बस येत नाही आहे का? बरं, विष्णूचं स्मरण करतो, बरा वेळ मिळाला आहे मला, ओम नमो नारायणाय, बस त्याच्यात मग्न होऊन जाणं, याला म्हणायचं विष्णू स्मरणम. सतत भगवंताचं मनापासून हृदयापासून स्मरण करणं. पादसेवनम,
पादसेवनम, प्रभूच्या पायांची सेवा म्हणजे काय? पायांची सेवा म्हणजे केवळ प्रभूच्या चरणांवर नतमस्तक होणं, की हे प्रभो, किती तू माझ्यावर कृपा केली. सतत मनात तोच भाव आणि मानस पूजेने सतत मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे ईश्वरा पाय दोन्ही. नाही का? जिथे मी असीन तिथे मी मनाने मस्तक ठेवलं पाहिजे. आपल्याला काही बसस्टॉपवर रस्त्यावर झोपून मस्तक टेकवायचं नाही आहे. मनातून ईश्वराच्या चरणांवर मस्तक टेकवायचं आहे. याला म्हणायचं पादसेवनम, प्रभूच्या चरणांची सेवा. अर्चनम, अर्चनम म्हणजे प्रभूचं एक एक नाव, सहस्त्रनाम असतात. विष्णूची सहस्त्रनाम, शिवाची सहस्त्रनाम, गणपतीची सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम देवीचं. म्हणजे ही अशी सहस्त्रनाम, एक एक नाव घेऊन प्रत्येक नावाबरोबर काहीही त्याला वाहणं, फूल, पत्र, नंतर जे काही असेल तुमच्याकडे ते वाहणं. कोणी त्याला धान्य, कोणी धन, कोणी आणखीन काही, कोणी ड्रायफ्रूट्स वाहतं. एक एक नाव घेऊन एक एक वाहणं त्याला. कोणी धान्य वाहतं, कोणी तांदूळ वाहतं, त्याच्यावर अभिषेक करत राहणं त्याचा. पण एक एक नाव घेताना हृदयामध्ये तो स्थित करणं प्रभू, याला म्हणतात अर्चन भक्ती. अर्चना म्हणजे काहीतरी वाहात वाहात प्रभूचं स्मरण करणं. वंदन, सतत नमस्कार, मनातून नमस्कार वंदन करणं. सख्य, सख्य म्हणजे प्रभू आपला सखा आहे. अरे प्रभू, आज मला अशी अडचण आली, पण मी हे असं बोलले, हे बरोबर आहे का? नाही, आज माझं चुकलं, मी अहंकाराने वागले, तू मला माफ कर. सगळं 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 मनातनं सांगणं म्हणजे सख्य भक्ती. प्रभूला सखा समजणं. सखा म्हणजे काय? प्रभूची सेवा पण करणं. म्हणजे नुसतं हे नाही, चल आता तुझी वेळ झाली, तुला मी प्रसाद चढवतो, तुझी वेळ झाली, आता मी तुझी पूजा करतो मनापासून, आता तुझी वेळ झाली, आता मी तुझी आरती करतो, आता सांज दिवा लावतो तुला. मित्र आहे तो, आपला सखा आहे. त्याच्याशी त्याची आणि आपल्याही मनातलं त्याला सांगणं सतत, मला काही तुला मागावंसं वाटत नाही रे, पण आज मी खऱ्या अडचणीत सापडलो आहे, मला जर ते प्राप्त करणं योग्य असेल तर तू मला दे सख्या, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. जर ते मला योग्य नसेल मिळणं तर देऊ नकोस. आणि पुढची भक्ती म्हणजे दास्य भक्ती. दास्य भक्ती, दास होऊन राहायचं, सतत प्रभूच्या चरणांजवळ बसायचं. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात, ते वेगवेगळी भक्ती करू शकतात. दास्य भक्ती करायची म्हणजे काय? मारुतीने केलेली भक्ती आहे ना दास्य भक्ती. प्रभूच्या मनात जे असेल ते करण्याची आपली शक्ती निर्माण करणं, हे हनुमानाने केलेली श्रीरामाची खरी खरी भक्ती आहे. ज्यावेळी जे करणं योग्य असेल ते केलेलं आहे. एवढा 100 योजन समुद्र एका उड्डाणामध्ये पार करून जाणं, ही केवळ एक दास्य भक्ती आहे. श्रीरामाचा दास त्यांनी मनाला स्वतःला संबोधलंय आणि प्रभूची एवढी सुंदर भक्ती करायला मिळणं म्हणजे याहून काही नाही. दास्य भक्ती. मी तुझा दास आहे, हे प्रभो मी तुझा दास आहे, तू मला सांग सगळी कामं, तुझ्या मनात जे असेल ते मी करीन, माझं असं आता काही राहिलेलं नाही, मी तुझा दास आहे.
सतत मनामध्ये प्रभूच्या चरणांजवळ बसून राहणं. आणि शेवटची अत्यंत महत्त्वाची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे काय माहिती आहे का? पूर्ण आत्मसमर्पण करणं. बाकी या सगळ्या भक्तींमध्ये प्रभू वेगळा आणि मी वेगळा आहे. अर्चन भक्तीमध्ये प्रभू समोर आहे आणि मी त्याला वाहतोय. वंदन भक्तीमध्ये प्रभू समोर आहे, मी त्याला नमस्कार करतोय. सख्य भक्तीमध्ये सखा समोर आहे आणि मी त्याला माझ्या मनातलं सांगतोय. दास्य भक्तीमध्ये हा प्रभू माझ्या समोर आहे, मी त्याच्या दास आहे, मी त्याची सेवा करतो आहे. परंतु एवढ्या 9 भक्तींपैकी 8 भक्तींमध्ये प्रभूशी आमचं द्वैत आहे. प्रभू वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. पण आत्मनिवेदन भक्तीमध्ये काय आहे? आत्मनिवेदन म्हणजे काय? आत्मसमर्पण. केवळ प्रभू मी आता अजिबात नाही आहे, आता मी माझा राहिलो नाही, ही भावना वेगळी. आता मी तुझाच आहे, तू वेगळा आहे, मी वेगळा आहे, पण मी तुझा आहे, ही गोष्ट वेगळी. पण आता मी नाही आहे, प्रभू तूच आहे, मी नाहीच. मी हा प्रकारच नाही आहे, फक्त प्रभू आहे. परमेश्वराशी पूर्ण एक रूप होऊन जाणं याला म्हणतात आत्मनिवेदन. स्वतःचं व्यक्तित्व पूर्णपणे समर्पित करणं. इथं थोडासा घोटाळा होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? देह प्रभूच्या चरणांवर टाकून देणं का? देह नष्ट होणं आहे का? तर नाही. पूर्णपणे देहाचं भान विसरणं आणि प्रभूशी एकरूप होऊन जाणं याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. सगळं 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 समर्पित. आणि म्हणून आज आता आपण इथे थांबूया आणि भक्तीची पूर्णावस्था काय असते हे आपल्याला आता उद्या वाचायला, उद्या ऐकायला मिळेल. तर आजचा भाग आता इथे संपवूया. पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव.